फ्रेंड्स, वेलकम टू माय द्विजा. एक आई म्हणून तुम्हाला स्ट्रेस होतोय, तुम्हाला रडू येतंय, तुम्हाला कळतच नाहीये बाळ का रडते आणि तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज आहात. ह्या सगळ्या तुमच्या कन्फ्युजनचा, इरिटेशनचा, रडण्याचा बाळावर काही असर होतो का? हा प्रश्न तुम्हाला पडतो का? कधी कधी पडत असणार आहे. ह्या पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. मी श्रेया शाह, अ चाइल्ड बर्थ एज्युकेटर. माझ्या आयुष्यात गेले 17 वर्ष झाले मी आयांबरोबर काम करते आणि मला खूप वेळा असं जाणवतं की एक आई म्हणून तुम्ही जेवढं बाळावरती प्रेम करता तेव्हा आपण दुसऱ्या कोणावरतीच करत नाही. आपण इतके अनकंडिशनल असतो बाळाच्या बाबतीत. आपण कोणी असं म्हणत नाही मी तुझ्यासाठी 10 गोष्टी केल्या म्हणून तू माझ्यासाठी 10 गोष्टी कर. आपण इतक्या हाय लेवलच्या गिव्हर असतो आपल्या पॅरेंटिंगच्या जर्नीमध्ये. आणि जेव्हा आपण इतकं काही करतोय आणि एखादी गोष्ट नीट नाही होत तेव्हा ॲक्च्युली आपल्याला त्रास होतो. म्हणून हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया की आईला रडू का येतं, आईला इरिटेशन का होतं. एक खूप क्यूटचं उत्तर आहे याच्यासाठी की तुम्ही काही 15-20 बाळं मोठी केलेली नाही आहेत. हे तुमच्या आयुष्यातलं पहिलं किंवा दुसरंच बाळ आणि तुम्ही पहिल्यांदाच या बाळाला मोठं करताय की नाही, म्हणून चुका होणं नॉर्मल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही परफेक्ट आई बनवूच शकत नाही, कारण परफेक्ट बाळ पण नसतं आणि परफेक्ट आई पण नसते. प्रत्येक बाळाला एक कस्टमाइज्ड वेगळ्या टाईपचं पॅरेंटिंग लागतं. इनफॅक्ट मला स्वतःला 2 मुली आहेत. माझ्या मोठ्या मुलीला जसं मी पॅरेंटिंग करू शकते तसंच जर मी माझ्या धाकट्या मुलीला करायला गेले ना तर मीच वेडी होऊन जाईल. कारण माझी धाकटी मुलगी खूप टॉकेटिव्ह आहे, एक्सप्रेसिव्ह आहे. माझी मोठी मुलगी खूप जास्त मॅच्युअर्ड आहे, बोल्ड आहे. तिच्याबरोबर असं पॉईज घेऊन बोलावं लागतं, शांततेत बोलावं लागतं. आणि धाकट्या मुलीला हसून खेळून स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगावं लागतं अँड इट इज नॉर्मल. म्हणून स्वतःवरती टू मच प्रेशर आणू नका की माझं बाळ रडलंच नाही पाहिजे, पिलवंच पाहिजे, ब्रेस्ट फिडिंग नॉर्मलच पाहिजे. नाही, प्रत्येक गोष्ट शिकायला आपल्याला वेळ लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे काही आत्ता करताय, फॉर्म्युला मिल्क देताय, ब्रेस्ट फिडिंग देताय, झोळी वापरताय, पाळणा वापरताय, नानीकडे बाळाला देताय, सासूकडे देताय, जे काही तुम्ही करताय, तुम्हाला बेस्ट जेवढं नॉलेज होतं ते तुम्ही ऑलरेडी वापरताय आणि तुम्ही जे बेस्ट करू शकता ते तुम्ही ऑलरेडी करताय. म्हणून प्लीज त्याचं पण टेन्शन घेऊ नका की मी प्रत्येक वेळेस बेस्ट का करत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाळांच्या बाबतीतला एव्हरी डे इज अ न्यू ॲडव्हेंचर. प्रत्येक दिवशी बाळ काहीतरी नवीन करतं, काहीतरी नवीन आपल्याला शिकवतं, काहीतरी नवीन आपल्याला समजावून जातं. म्हणजे थोडक्यात काय, बाळाच्या बाबतीत कोणताही दिवस हा रुटीन दिवस नसतोच, म्हणून त्याचं प्रेशर येतं आपल्याला. चौथी महत्त्वाची गोष्ट, रात्रीची झोप होत नाही. रात्रीची झोप जेव्हा होत नाही तेव्हा कोणताही माणूस रुटीन लाईफमध्ये थोडासा डिस्टर्ब असतोच. झोप नाही झाली, इरिटेशन होते, कारण डोक्याला शांतीच नाही मिळत आहे. आणि बाळाच्या आईच्या बाबतीत तर बाळाचं रुटीन 1.5-1.5, 2-2 तासांनी फीड, ते उठणं, बसणं, डेकर देणं आणि कित्येक वेळा स्ट्रेस असतो. पोट भरलं का, दूध बरोबर आहे का, घरचे कमेंट करतात त्याचाही स्ट्रेस असतो. तुझं बाळ एवढं बारीक का दिसतंय, स्किनी का दिसतंय, गाल का बाहेर नाही आलं आहे. या सगळ्याच्या प्रेशरमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि डिप्रेस वाटू शकतो. 5वी महत्त्वाची गोष्ट, हॉर्मोनल चेंजेस. प्रेग्नन्सीमध्ये 9 महिने तुमच्या बॉडीत जे हॉर्मोन एकदम पीक असतात प्रेग्नन्सी सेफ ठेवण्यासाठी, डिलेवरी होता क्षणी ते हॉर्मोन्स ड्रॉप होतात. आणि हा जो सडन ड्रॉप आहे हॉर्मोन्सचा, ज्याला आपण मेजर हॉर्मोनल चेंजेस म्हणतो, त्याच्यामुळे जवळजवळ 80% मुलींना बेबी ब्ल्यूज होतात. बेबी ब्ल्यूज म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनचा एक माइल्ड भाग. पण त्या बेबी ब्ल्यूजमुळे रडू येणं, अपसेट वाटणं, उदास वाटणं, या सगळ्या गोष्टी अगदीच नॉर्मल आहे. म्हणून प्लीज जास्त टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला उदास वाटत असेल तर हा बेबी ब्ल्यूजचा परिणाम आहे. युजली याला डॉक्टरची मदत लागत नाही, अनलेस काही मुलींमध्ये सुसायडल टेंडन्सीज, बाळाला हार्म करायच्या टेंडन्सी, 24 तास रडायच्या टेंडन्सीज, एकदमच डिप्रेस वाटतं, असं काही असेल तर तुम्ही डॉक्टरची मदत नक्कीच घेऊ शकता. पण ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि हे तुम्हाला वाटू शकतं. नंबर 7, तुम्हाला ब्लिडिंग होतं आहे. आपल्यापैकी कोणाला सवय आहे 40 दिवस पॅड घ्यायची? कोणालाच सवय नाही आहे. तर हे जे तुम्हाला ब्लिडिंग होतं आहे त्यामुळे इंटरनली इरिटेशन्स होतात, कित्येकही वेळा डिस्कम्फर्ट होतो उठता बसता आणि आपल्याला अनइझी वाटतं. काही मुलींच्या बाबतीत डाग लागला, ब्लिडिंगमुळे गादी खराब झाली, या गोष्टी थोड्याशा कॉन्शियसनेसला पण जातात, त्याच्यामुळे पण त्रास असतो. 8वा, अटायर. ची गाऊन, स्कार्फ, स्वेटर, दिवसभर बटन, कानात बोळे. आपल्याला स्वतःला असं आरशात बघितलं ना की पेशंटचं फिलिंग येतं आणि त्या फिलिंगमुळे आपल्याला अजून रडू येतं. 8वी महत्त्वाची गोष्ट, आपलं रुटीन कोणीतरी अजून कंट्रोल करतं आहे. आपण कोणत्या टायमिंगला काय खायचं, आपण बाहेर नाही जायचं, डॉक्टरकडे वॅक्सिनेशनला कधी जायचं, तुमचं बाळ काही हदपर्यंत तुमचं रुटीन कंट्रोल करतं आहे. घरचे मोठे तुमचं रुटीन कंट्रोल करतात आणि जेव्हा दुसरं कोणी आपण आपल्या आयुष्याचं रुटीन कंट्रोल करताना तेव्हा खूप जास्त त्रास होतो. आणि तेव्हा लिटरली कळतच नाही की
आमचं रुटीन का कोणीतरी अजून कंट्रोल करतं आहे आणि आपल्याला रेग्युलर आयुष्यामध्ये या गोष्टीची सवयच नाही आहे आणि त्याच्यामुळे त्रास होतो. आणि 10वी आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाची नर्वस सिस्टीम हे तुमच्या नर्वस सिस्टीमशी कनेक्टेड आहे. जेव्हा बाळ रडतं तुम्हाला रडू येतं, जेव्हा तुम्ही रडता तेव्हा बाळाला रडू येतं. जेव्हा पिलू घाबरतं दचकतं तुम्हाला पण सेम फिलिंग येतात. जेव्हा तुम्ही घाबरता पॅनिक होता तेव्हा बाळ पण पॅनिक होतं. सो बेसिकली तुम्ही दोघं जणं एकमेकांच्या बिहेवियरला रिस्पॉन्ड करता. पण ह्याला प्लीज घाबरू नका, हेच तुम्हाला आई पण देतं. बाळाला जेवढं पॉसिबल असेल तेव्हा हग करा, कडल करा, डान्स करा. ह्या जर्नीमध्ये जर तुम्हाला माझ्याशी बोलून बरं वाटणार असेल तर माझ्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन बुक करा, नक्कीच माझ्याशी बोला. पण मोठी आणि महत्त्वाची गोष्ट, टेन्शन घेऊन पुढे नाही जाऊ शकत आणि टेन्शन घेऊन ब्रेस्ट मिल्क सप्लायपासून सगळ्याच गोष्टी अफेक्ट होतात. म्हणून स्वतःची काळजी घ्या. रडू येत असेल तर नॉर्मल आहे, पण माझे टीचर नेहमी म्हणतात एका गोष्टीसाठी पहिली गोष्ट दोनदा रडायचं नाही आणि जर रडू आलं तरी ते अटेन्शन सिकिंगसाठी रडायचं नाही. रडू येते, रडून घ्या, वाईप करा, वा चला आता मला जरा बरं वाटतंय, आता मी सोल्युशन शोधणार आहे. कारण शेवटी रडणं हे सोल्युशन नाहीच आहे की नाही. शेवटी आपल्याला उठवून बायावरती करून विचार तर करावा लागणार आहे काय करायचं, त्याचा विचार करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला मायदुजाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून आम्हाला कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाईम, टेक केअर, बाय बाय.